2 जागा सोडतीने राखीव झालेल्या आहेत। त्या जागा माननीय आयुक्त सरांनी मगाशी डिक्लेअर केलेल्या आहेत। सदनाच्या कामकाजाला थोडासा वेळ लागणार आहे। बाय डिफॉल्ट एक जागा जी आहे बीसीसी म्हणजे नागरिकांना मागास प्रवर्ग ती महिलांसाठी आरक्षित होईल। यानुसार या ड्रम मध्ये आपण 11 चिठ्ठ्या टाकल्या होत्या, त्यापैकी आपण 2 ऑलरेडी बाहेर काढलेल्या आहेत आणि उर्वरित ज्या 9 चिठ्ठ्या आहेत त्या 9 चिठ्ठ्यापैकी 6 चिठ्ठ्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत। ज्या 6 चिठ्ठ्या येतील त्या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला यांच्यासाठी आरक्षित होतील। मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो की आयोगाने ज्या सूचना दिल्या होत्या त्यामध्ये ज्या प्रभागामध्ये 1 किंवा 1 पेक्षा जास्त अनुसूचित जाती किंवा जमाती किंवा दोन्हीसाठी जागा आरक्षित असतील, परंतु त्या जागा त्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव नसतील म्हणजे महिलांसाठी राखीव नसतील, तर अशा प्रभागातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जागा महिलांकरता थेट राखून ठेवली जाईल। यापूर्वी आपला प्रभाग क्रमांक 14 आणि 19 ही आपण त्यातली एक जी जागा आहे तिथेच पद्धतीने आपण महिला नागरिकांना मागास प्रवर्गासाठी थेट पद्धतीने आरक्षित केलेली आहे। आता आयोगाची नीती क्रमांक 6 यामध्ये सूचनेनुसार ज्या 6 नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला या जागा थेट पद्धतीने आरक्षित होत आहेत ते प्रभाग क्रमांक आहेत 1, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 16, प्रभाग क्रमांक 22, प्रभाग क्रमांक 23। आपण सोडत जेव्हा सुरू केली होती त्यामध्ये आयोगाने सांगितल्यानुसार ज्या 11 प्रभागांच्या चिठ्ठ्या आपण त्या ड्रममध्ये टाकल्या होत्या त्यापैकी 2 प्रभागांच्या चिठ्ठ्या बाहेर काढल्या, उर्वरित 9 चिठ्ठ्या ड्रममध्येच आहेत। आता या ड्रममधील 9 मधून आपल्याला 6 चिठ्ठ्या जो आपला नागरिकांना मागास प्रवर्गास एकूण महिलांच्या जागा आहेत 14, त्या 14चा कोटा महिलांचा जो कोटा आहे तो कंप्लीट करण्यासाठी 9 मधून 6 चिठ्ठ्या आपल्याला काढायच्या आहेत। ज्या 6 चिठ्ठ्या येतील त्या नागरिकांच्या मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी महिलांच्यासाठी रिझर्व्ह होतील। कृपया आपण सुरू करा। प्रभाग क्रमांक 14 आणि 19 नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता महिलांकरता राखीव झालेल्या आहेत, त्यामुळे तिथे आपण पूर्ण काढलेले आहेत। त्यानंतर आपण थोडा वेळ ब्रेक घेतला होता। माननीय आयुक्त सरांनी कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी पुन्हा एकदा बोलतोय। ज्या प्रभागात एससी महिला अथवा एसटी महिलांकरता जागा राखीव नाही त्या प्रभागातील जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांकरता थेट आरक्षित राहतील। यानुसार प्रभाग क्रमांक 1 आपण छोट्या मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढणार आहोत। एकच चिठ्ठी बाहेर काढायची आहे। ड्रम बंद करा। चिठ्ठी काढल्यावर मान्य आयुक्तांकडे जाईल चिठ्ठी। नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता राखीव झालेला आहे। त्यानंतर आपण ड्रम वोटिंग करतो। गणेश छोट्या मुलाच्या हस्ते काढणार आहोत। आपण एकच चिठ्ठी बाहेर काढायची आहे। ड्रम बंद करा। छोट्या मुलीच्या हस्ते चिठ्ठी करणार आहोत। एकच चिठ्ठी बाहेर काढायची आहे। ड्रम बंद करा।
एकच चिठ्ठी बाहेर काढायची आहे. ड्रम बंद करा. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता प्रभाग क्रमांक 8 सोडतीने निश्चित झालेला आहे. एकच चिठ्ठी बाहेर काढायची आहे. ड्रम बंद करा. नागरिकांचा मागास प्रवर्ग सोडून जो 5वा क्रमांक आहे तो प्रभाग क्रमांक 11. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता प्रभाग क्रमांक 11 निश्चित झालेला आहे. त्यानंतर क्रमांक नागरिकांचा मागास प्रवर्ग सोडत आहे प्रभागाची प्रभाग क्रमांक 7. अशा पद्धतीने वाचून दाखवतो. प्रभागाचे नंबर प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 19, प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 16, प्रभाग क्रमांक 22, प्रभाग क्रमांक 23, प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 7. अशा रीतीने नागरिकांच्या मागास प्रवर्गातून 27 जागांपैकी 14 जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत. प्रभाग ड्रममध्ये राहिलेली चिठ्ठी आहे ती 2 नंबरची काढायची. तीन नंबर ड्रम पूर्णपणे रिकामा झालेला आहे. यानंतर आपण पुढच्या टप्प्यात जात आहोत. एक चिठ्ठी काढलेली आहे. मधले किमान एक जागा आहे ती नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित झालेली आहे. आणि आता ही जी सोडतीनुसार प्रभाग क्रमांक 19 मध्ये
2 जागा म्हणजे 4 पैकी ज्या 2 जागा आहेत त्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित होत आहेत आणि याच्यामध्ये जे 2 जागा असतील नागरिकांच्या मागास प्रवर्गामधले त्याच्यामुळं थेट पद्धतीनं ज्याला आपण बाय डिफॉल्ट म्हणतो त्या पद्धतीने 2 पैकी 1 जागा ही महिलांसाठी आरक्षित होईल. त्यामुळं ओबीसी ही आता जी चिठ्ठी निघाली त्यातली 1 जागा 2 ओबीसी जागापैकी 2 नागरिकांच्या मागास प्रवर्ग या प्रवर्गापैकी 1 जागा महिलांसाठी असेल. पुढची पण जी काही 16ची चिठ्ठी येईल त्याच्यामधली पण जी चिठ्ठी येईल बाय डिफॉल्ट एक सर्वसाधारण म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण नागरिकांचा सर्वसाधारण मागास प्रवर्ग महिला ज्या 2 जागा असतील त्यातली एक जागा बाय थेट पद्धतीने किंवा बाय डिफॉल्ट पद्धतीने महिलांसाठी आरक्षित होईल. आता सध्या 19 प्रभागामधली महिलांच्या म्हणजे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 2 जागा असतील त्यातली 1 असेल ती महिलांसाठी आरक्षित होईल. ड्रम बंद करा. त्यामुळं प्रभाग क्रमांक 26ची महिलांचा कोटा हा पूर्ण झालेला आहे आणि एसटीचा कोटा आपण करणार आहोत. अनुसूचित जमाती महिलांसाठी 2 जागा आहेत त्यापैकी 24 आणि 26चा महिलांचा कोटा पूर्ण झालेला असल्याकारणाने 24ची अनुसूचित जमातीची महिलांची जागा ही थेट अलॉट केली जाईल. माननीय आयुक्त सरांनी डिक्लेअर केलेलं आहे. आपण छोट्या मुलीच्या हातून चिठ्ठी काढणार आहोत. एकच चिठ्ठी काढायची आहे. ड्रम बंद करा. दोन 3 4 5 6 7 आपण पाहू शकता ड्रम पूर्णपणे रिकामा आहे. 7ही चिठ्ठ्या बाहेर काढलेल्या आहेत. आता आपण पुढे जातोय पुढच्या टप्प्याला. अनुसूचित जमातींचे आरक्षित प्रभागाची माहिती देतोय. अनुसूचित जमाती आरक्षित प्रभाग. माननीय राज्य निवडणूक आयोगाने लोकसंख्येच्या प्रमाणात उतरत्या क्रमाने अनुसूचित जमातीकरता आरक्षित केलेले प्रभाग क्रमांक आहेत 24 व 26. अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक 21 आरक्षित होता. प्रभाग क्रमांक 21 हा अनुसूचित जाती महिलांकरता आरक्षित झालेला आहे. यानंतर आपण पुन्हा प्रवर्गित करतो. गणेश आपण आता 7वी चिठ्ठी करणार आहोत. एवढे करायचे 5 वेळा. आपण छोट्या मुलीच्या हातून काढणार आहोत. एकच चिठ्ठी काढायची गावातून. एकच चिठ्ठी. ड्रम बंद करा.
25 गेले कसं वाटलं सगळ्यांना बंधूंना बहिणींना विनंती आहे कृपया आपण आपापसात बोलू नये कृपया विनंती आहे आपण आपापसात बोलू नये अनुसूचित जाती महिला यासाठी आपल्याला जो 7वा प्रभाग आहे तो आहे प्रभाग क्रमांक 25. 7वी या आहे ते पण आपल्याला आज उपस्थित आहे आणि 7वी या प्रभाग क्रमांक 25 अनुसूचित जाती महिलांकरता आरक्षित झालेला आहे यानंतर आपण 8वी करणार आहोत मी असणार व्यक्ती 8वी करता आपण आणि प्रमोशन करायचं नामफलक सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 20 नामफलक सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 21 अनुसूचित जाती महिला नामफलक सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 22 अनुसूचित जाती नामफलक महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 23 अनुसूचित जाती नामफलक महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 24 अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला नामफलक सर्वसाधारण महिला आता प्रभाग क्रमांक 25 26 3 सदस्याचे प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 25 अनुसूचित जाती महिला नामफलक सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 26 अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जाती नामफलक महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 3 नामफलक महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 4 अनुसूचित जाती महिला नामफलक सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 5 अनुसूचित जाती नामफलक महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 6 अनुसूचित जाती महिला नामफलक सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 7 नामफलक महिला सर्वसाधारण सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 8 नामफलक महिला सर्वसाधारण सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 9 नामफलक महिला सर्वसाधारण सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 10 नामफलक सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 11 नामफलक महिला सर्वसाधारण सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 12 नामफलक महिला सर्वसाधारण सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 13 अनुसूचित जाती महिला नामफलक सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 14 नामफलक महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 15 अनुसूचित जाती महिला नामफलक सर्वसाधारण महिला सर्वसाधारण अनुसूचित जाती नामफलक महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 17 अनुसूचित जाती महिला नामफलक सर्वसाधारण सर्वसाधारण प्रभाग आज सोलापूर महानगरपालिकेची जी महानगरपालिकेची निवडणूक आहे यासाठी माननीय राज्य निवडणूक आयोगाने सूचना दिल्या होत्या
त्यानुसार आज आमचे जे 102 सदस्य आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्या ज्या प्रवर्गांचं असलं आरक्षण आणि महिला आरक्षण यासाठी जे सोडत झाली त्यानुसार आज पूर्ण माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार सर्व प्रक्रिया पार पाडून आणि सोडतीची जी पारदर्शक प्रक्रिया आपण ती पार पाडून आज जवळजवळ अनुसूचित जातीसाठी एकूण 15 जागा त्यापैकी 8 जागा महिला प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या आहेत आणि ते कुठले प्रवर्ग त्यासाठी राखीव झालेले आहेत ते आम्ही आता घोषित केलेले आहेत. त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या एकूण 2 जागा आहेत आणि 1 जागा आहे ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी 27 जागा आणि त्यापैकी महिलांसाठी 14 जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि उर्वरित राहिलेल्या मग एकूण 58 जागा आहेत त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्यापैकी 28 जागा आहेत त्या सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. अशा प्रकारे एकूण 102 जागांसाठी आपण आज आरक्षणासाठी सोडत काढली होती त्यापैकी एकूण 51 जागा आहेत त्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत. ही पूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही आक्षेप असल्यास आमच्याकडे आम्ही आता जास्त त्या पद्धतीने अनाऊन्स केलेले आहे. पुढचे काही आपल्या जे विविध वेळ दिली त्या विविध वेळेमध्ये लेखी स्वरूपात कुठली प्रक्रियेबद्दल आक्षेप असेल आम्ही आता ते आमच्या वेबसाईटवर आणि ह्याच्यावर सुद्धा आम्ही जे पूर्ण वार्डनिहाय जे 4 किंवा 3 सदस्यांचं जे काही पोस्टनिहाय आरक्षण आहे त्यांनी जाहीर करत आहोत. कुठे आरक्षण असलं मला लेखी स्वरूपात आमच्याकडं सादर करावं आणि त्यानंतर जे काय आरक्षण आलं सुद्धा मग आम्ही लेखी उत्तर देऊ. आमच्या गॅझेटमध्ये ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ती आमच्याकडून ते प्रकाशित केली जाईल आणि पुढची काही यानंतर आयोगाचे पुढील निर्देश येतील त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवली. सर 2017 मध्ये इलेक्शनच्या जर का बघितलं आपण तर अनुसूचित जातीच्या 16 होत्या, एसटीच्या 2, 29 ओबीसी आणि 55 खुल्या वर्गाच्या. पण ह्या वेळेस तुम्ही एससीची 1 जागा कमी केली तिथे 15 केले, एसटी 2च ठेवले, 27 ह्या 29च्या ठिकाणी 27 केले आणि 55च्या ठिकाणी 28 म्हणजे 58 केले. म्हणजे 3 जागा ओपनच्या वाढल्यात, एससीची जागा आणि ओबीसीच्या 2 जागा कमी केल्याचं दिसतंय. म्हणजे अनुच्छेद 243 ला तुम्ही छेद देता असं वाटतं का? आणि आपलं आयोगाचं आपल्याकडे डिटेल जे पत्र आलेलं आहे आयोगानं जी काही आपल्याला आरक्षणाची प्रक्रिया दिली होती आणि त्यांनी आपल्याला प्रारूप पण मंजूर करून दिलं होतं त्यानुसार त्यांनी जे आयोगाने जी सूचना दिल्या रिटर्नमध्ये सूचना आहेत आपल्याकडे त्याची कॉपी सुद्धा आपल्याला देण्यात येईल. त्यानुसार त्यात कुठलाही आपला आक्षेप असेल तर आम्हाला ते लेखी स्वरूपात देऊ शकतो आम्ही त्याच्यावर निर्णय देऊ. ही जी पूर्ण जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आयोगानं आपल्याला रायटिंगमध्ये जे आम्हाला दिलेलं आहे त्याच्या पूर्ण जे आपल्याला जे पत्र आहे ते सुद्धा आम्ही देऊ. आयोगानं जी सूचना दिली त्यानुसार पूर्ण प्रक्रिया झालेली आहे. आपलं कुठलंही म्हणणं असेल तर लेखी स्वरूपात द्या आम्ही त्यांना लेखी उत्तर देऊ. म्हणजे काय प्रक्रिया आहे?